कोल्हापूरच्या राजकारणात धुरंधर कोण? नमस्कार, मी संतोष पाटील. SP न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूरचं राजकारण पुन्हा एकदा दोन गटात विभागलं जाताना दिसते. कालपर्यंत एकाच मंचावर बसणारे नेते आज वेगवेगळ्या व्यासपीठावरून एकमेकाकडे बघतायत. जुने वैरी जवळ येत आहेत आणि कालचे मित्र दूर जात आहेत. कोल्हापूरच्या राजकारणात गेली 15 वर्ष एकमेकाला पूरक राजकारण करणारी जोडी म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतीश पाटील. जिल्ह्याच्या राजकारणातील ही जणू जय-वीरूची जोडी. कधी एकत्र आले, कधी एकमेकाच्या विरोधात उभे टाकले. पण गंमत म्हणजे दोन्ही वेळेला दोघांचं राजकारण फायद्यातच राहिले. एकत्र असताना जोरदारपणे लढले आणि विरोधात असताना नुराकुस्तीचा डाव टाकत विरोधकांना गाफील ठेवलं. अनेकदा विरोधकांना वाटलं आता यांच्यात बिनसलं, पण शेवटी फटका बसला तो या दोघांच्या विरोधकांनाच. आता गोकुळच्या निमित्तानं पुन्हा एकदा नवं राजकीय चित्र तयार होते. पक्षीय बंधनामुळे हसन मुश्रीफ यांना महायुतीसोबत जावं लागते, पण त्याच महायुतीत मुश्रीफ यांना उघडपणे आणि पडद्यामागूनही रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एका बाजूला बंटी पाटील यांचा गोकुळमधला प्रभाव रोखायचाच असा निर्धार भाजपने केलाय. म्हणजे जिल्ह्यातील हे दोन्ही धुरंधर एकाच वेळी टार्गेटवर आहेत. ईडीच्या चौकशीची मागणी असो, गोकुळच्या कारभारावर झालेली टीका असो किंवा 1300 दूध संस्थांच्या पात्र अपात्रतेचा मुद्दा असो, या सगळ्यात हसन मुश्रीफ यांना घेरण्याचा पहिला डाव टाकला गेला. तर दुसरीकडे ही निवडणूक बंटी पाटील विरुद्ध महाडिक गट असा रंगवण्याचा प्रयत्न सुरू झाला. हा खेळ दिसतो तितका सरळ नाही. बंटी पाटील ही निवडणूक फक्त गोकुळपुरतीच बघत नाहीत. त्यामागे राज्यस्तरीय राजकारणाचे अनेक धागेदोरे ते जोडत आहेत. महायुती जिंकली तर श्रेय मुख्यमंत्र्यांना जाईल, पण हरली तर जबाबदारी स्थानिक नेत्यांवर येऊन पडणार आहे. अशी व्यवस्था बंटी पाटील तयार करतायत. दरम्यान महायुतीकडून दबाव वाढत असतानाच हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांनीही प्रत्युत्तराची चाल खेळली. बंटी पाटील 1300 संस्था पात्रवरून न्यायालयात गेलेत आणि त्यांच्या पाठोपाठ ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनीही न्यायालयात जाण्याचा निर्णय जाहीर केला. आता इथूनच पुढचं राजकारण नीट वाचावं लागेल, कारण राजकारणात घटना महत्त्वाच्या नसतात, त्या घटनामागचा संदेश हा महत्त्वाचा असतो. अरुण डोंगळे यांचं राजकारण हसन मुश्रीफ यांच्या भोवतीच फिरतं हे लपून राहिलेलं नाही. म्हणूनच वर वेगळ्या वाटणाऱ्या या चाली प्रत्यक्षात एकाच पटावरच्या सोंगट्या असल्याची चर्चा सुरू झाली. महायुतीनं टाकलेला डाव उलटवण्याची तयारी सुरू असल्याचं मानलं जाते. डोंगळे बंटी पाटील यांच्या भूमिकेला साथ देत आहेत ही वरवर साधी गोष्ट वाटू शकते, पण राजकारणात साध्या गोष्टी कधीच साध्या नसतात. यातून एक स्पष्ट संदेश गेलाय. मुश्रीफ यांना जितकं कोपऱ्यात ढकलाल तितकी बंटी पाटील यांची ताकद वाढणार आहे. एका नेत्यावरचा दबाव दुसऱ्या नेत्याचं बळ बनवू शकतो. मुश्रीफ आणि बंटी पाटील वरवर विरोधात दिसत असले तरी गोकुळच्या राजकारणात त्यांच्या चाली अनेकदा एकमेकांना पूरक राहिले आहेत. आजही चित्र फारसं वेगळं नाही. महायुतीत नाराज असलेले अनेक मातब्बर उद्या बंटी पाटील यांच्या गोटात गेले तर आश्चर्य वाटायला नको. एका बाजूला महायुतीची मोठी फौज आहे, दुसऱ्या बाजूला तुलनेत एकटं दिसणारे बंटी पाटील आहेत. पण गोकुळच्या आतल्या राजकारणात वेगळीच धून वाजताना ऐकू येते. संस्थांच्या पात्र अपात्रतेचा वाद येत्या काळात संपेलही. निवडणुकीचा कार्यक्रम लागेल, पॅनेल जाहीर होते आणि
मग खरा सारीपाट मांडला जाईल. या सारीपाटावर मुश्रीफ आणि बंटी पाटील वर आमने सामने दिसतील, पण सोंगट्या कुणाच्या फायद्याच्या चालल्या जात आहेत हे समजायला गोकुळच्या निकालाची वाट बघावी लागेल. मात्र आजच्या घडामोडीतून एकच गोष्ट स्पष्ट होते. कोल्हापूरच्या राजकारणात बंटी पाटील हे नाव अजूनही वजनदार आहे. त्यांची चलती कायम आहे आणि संकटाचं संधीत रूपांतर कसं करायचं हे बंटी पाटील यांना चांगलं जमतं. म्हणूनच प्रश्न एकच, जिल्ह्याच्या राजकारणात धुरंधर कोण? याचं उत्तर येणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीत आणखी स्पष्ट होईल. तोपर्यंत अशाच बिटवीन द लाईन राजकीय घडामोडींचं विश्लेषण पाहण्यासाठी SP न्यूज सोबत जोडले राहा. धन्यवाद.